तर नमस्कार मित्रांनो, आज मी आलतो रामलिंगला. इतके वेळ पाऊस नव्हता, पण आम्ही इथं आल्या पाऊस चालू झाला. गाडी तिकडे वर लावली आणि मी आता खाली जायला लागलेलो मंदिराकडे. गेले का मला दिसला व्हिडिओ मध्ये येईल की. इथं आल्या आगमन झालं माकडाचं आणि मस्त बसून इथं ककडी खायला लागलेलं. आणि इकडं खाली आलो तर इथे एक माकड बारक्या लेकराची पिशवी घेऊन बसून त्यातलं पेढा खात होतं. आता आलो खाली. इथून मस्त व्ह्यू दिसत होता आणि इथं सेल्फी चालू होती माकडासोबत काढायला. थांबाय चप्पल सोडलं ना काय नाही खाली तर आता आम्ही आलतो खाली आल्या पहिलं नारळ ही घेतलं, कारण वर आम्ही नारळ घेतलं नव्हतं. आणि निघालो आता मंदिरात आला होता आम्ही. चप्पल कुठं सोडायचं? मग इथं सोडण्यापेक्षा इकडं काय कुठे नारळ फोडायचं? काय पडी इथं पडलं काय तिथं पडलं. दर्शनी झाला. आता आम्ही जायला लागलेलो धबधबा बघायला. धबधब्याला काय एवढं पाणी नव्हतं, कारण इकडं कमी पाणी होतं. खालून पण बघितला धबधबा. आता वरून बघावं म्हणलं धबधबा कसा दिसते आणि इथून मंदिर पण कसं दिसते बघावं म्हणून वर गेलो. आता चल की बघू तिथे गेल्यावर. अरे तू कुठे चालला? पडशील खाली जात वर येऊन धबधबा बघितला आणि इथून अजून वर जायला पण वाट होती. जाऊन बघावं म्हणलं इथून काय दिसतंय ती, कारण इथून वाट पडलेली होती. पाऊस चालू असल्यामुळं दगड ओली झालेली होती, त्यामुळं हळू जावं लागत होतं इथून.
पाय घसरच होती नाहीतर इथून जाताना वर. थांब थांब. आता आलतो वर आलो. इथून पलीकडला यायचा रस्ता दिसत होता सगळा आणि मंदिर पण इथून दिसत होतं पूर्ण. आणि इकडल्या साईडला धबधबा होता. चल तर आम्ही आता जायला लागलेलो वापस. आणि आमच्या हातातलं सगळं नारळ आम्ही जाताना माकडावाला देणार होतो खाण्यासाठी. माधुरी गपचूप चल उगा नाही तर आधी कुणाला तर गेली की ह्याला काढ एक चांगला व्हिडिओ. लय भारी बसलोय. ह्या तोंडा साहेब बसव ना. बस करा. चल आता वर आलतो आणि वर आले इथं सगळ्या माकडाच्या हातात काकड्या दिसा लागल्या. म्हणून शेवटचं राहिलेलं नारळ तिथं टाकलं. आम्हाला रामलिंगहून यायला 6 वाजलेल्या आणि आल्या धाराचा टाईम झाल्यामुळं आम्ही धारा काढायला घेतल्या लगेच. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.